सिंधुदुर्ग मंडळाचे कार्य फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधवांसाठी मर्यादित नसून इथल्या मातीशी एकरूप होऊन इथल्या सामाजिक कार्यात देखील संघाच्या वतीने मौलिक वाटा उचलून समाजसेवा करतात असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी वृक्षारोपणावेळी केले। सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेलतर्फे वृक्षारोपण सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता। यावर्षी प्रमाणे यंदाही मंडळातर्फे 100 झाडे पनवेल एसटी स्टँड मागील इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात बहावा आणि कांचन ही देशी फूल झाडे लावण्यात आली। या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला असून त्यांनी यावेळी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला। या कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, मंडळाचे अध्यक्ष केशव राणे, सल्लागार मंगेश अपरास, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रिया खोपरेकर, सहखजिनदार बाबाजी नेरुरकर, प्रदीप रावले, सचिव रामचंद्र मोसेमाडकर, महिला सदस्य स्मिता चव्हाण, अर्चना तावडे, पूजा जाधव, कल्पना राणे, आरती सावंत, मनोहर मराळ, वासुदेव सावंत, मंगेश सावंत, प्रशांत खोबरेकर, प्रसन्नकुमार घागरे, प्रमोद सावंत, उमेश सावंत, प्रमोद मिस्त्री, बाळाजी रावराणे, प्रभाकर येरम, विनोद परब, जगदीश जाधव, मंगेश माधव, सुरेश पवार, दशरथ सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी वृक्षारोपण करून सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या कार्याचे कौतुक केले, तसेच सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आज 3 ऑगस्ट मैत्री दिन या निमित्तानं पर्यावरणाशी मैत्री करत आज वृक्षारोपणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे। अध्यक्ष सन्माननीय राणेसाहेब आणि सर्व पदाधिकारी, पूर्वीचे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी आणि या संघामध्ये सातत्यानं उत्साहानं काम करणारे आमच्या सर्व भगिनी, सर्व युवा, सर्व सहकारी उपस्थित बनले। मी सगळ्यात आधी या अभियानाबद्दल या संघाचं मनापासून अभिनंदन करतो। दरवर्षी न चुकता या अशा पद्धतीच्या पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं आयोजन ते करत असतात। योगायोग आहे की आज जागतिक मैत्री दिन आणि त्या दिवशी पर्यावरणाशी मैत्री करण्याचा एक संकल्प या संघाच्या माध्यमातून सोडला गेला आहे आणि त्याचं पालन आज या निमित्तानं होतं आहे। मी या निमित्तानं अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। या संघाच्या माध्यमातून वर्षभर आणि गेली अनेक वर्ष वेगवेगळे लोकोपयोगी कार्यक्रम लोकोपयोगी कार्यक्रम हे त्यांच्या माध्यमातून सातत्याने आयोजित केले जातात आणि त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला एक खूप मोठी प्रेरणा मिळत राहते। असे कार्यक्रम म्हणजे इतरांच्या पुढे एक मोठा आदर्श आहे आणि त्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची मला ते संधी देतात, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं साजरे होत सिंधुदुर्ग जिल्हा सर्व रहिवासी हे जितके स्वतःच्या सर्व परिवारांच्या हितासाठी दक्ष आहेत तितकेच ते समाजासाठी दक्ष आहेत असे ते कार्यक्रम सुचवतात आणि त्यामुळे अशा या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांनाच यापुढे असेच कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळत राहो आणि त्यासाठी लागणारी सर्व ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक असेल आम्ही सारी मंडळी करत राहू। आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा।